जय भवानी, जय शिवाजी। शिवतीर्थ रायगडावरती आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे। सर्वप्रथम माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे। या शिवतीर्थ रायगड भूमीवरती मी 11 वर्ष झाली गडावरती गाईड म्हणून एक काम करतो। या रायगडावरती माझं 5 वेळा प्रशिक्षण करून गडावरती मार्गदर्शक म्हणून काम करत असताना सुद्धा रायगड किल्ला तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल। या गडाचं वरचं क्षेत्रफळ जे आहे ते 100 एकराचं आहे आणि गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत जे खाच खळगी 1200 एकराचं रायगड आहे। रायगडा चारी बाजूने प्रदक्षिणा घालते ते 16 किलोमीटरचं अंतर आहे। साधारणतः 8 ते 10 तास लागतात रायगड प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी। रायगड एक स्वतंत्र खडकापासून उभा ठाकलेला एक सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक पाषाणापासून तयार झालेला रायगड पाहत असताना रायगड एकच मुख आहे ते म्हणजे किल्ल्याचं महाद्वार पाहायला भेटतं। याच रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जायचं। कोणी तनस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं। छत्रपतींनी याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड आणि रायगड ही मराठ्यांची दुसरी राजधानी होती। पहिली राजधानी वेल्हे तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातला राजगड तुम्ही सर्वांनी पाहिला असेल, जिथे छत्रपतींनी 24 वर्ष राज्य निर्माण केलं, 16 वर्ष शिवनेरी किल्ल्यावरती आणि शेवटची काही 10 वर्ष रायगडावरती असं 50 वर्षाचा कारभार सांभाळला होता। पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं, हे जावळीचं खोरं लागूकोटे होतं। रायगडाच्या दक्षिणेत तुम्ही सर्वांनी प्रतापगड किल्ला पाहिलाय का? त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीला अटॅच उभा ठाकलेला कोकण दिवा, संपूर्ण भूभाग दरी खोरं म्हणजे जावळीचं खोरं होतं। जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शुभांची होती आणि मराठ्यांची पहिली राजधानी वेल्हे तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातला राजगड। त्या राजगडावरून जावळीच्या मोऱ्याने एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे चंद्रराव मोरे, आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून स्वराज्य निर्माण करूया। परंतु जावळी गड किल्ल्यांचे दरवाजे तोडण्यासाठी हत्तीचा वापर करायचा, हत्तीला स्पीड भेटू नये म्हणून त्या गेटची रचना त्या पद्धतीने घडवलेली पाहायला जातं। आणि या प्राण्याच्या पायाखाली हत्ती दिसतात का? हत्ती म्हणजे त्या परकीय सत्ता होत्या। छत्रपतीने या गेटवरती असं दर्शवायचं होतं, गंड भिरुंड म्हणजे छत्रपती शिवराय आणि हत्ती म्हणजे परकीय सत्ता। या गडावरती शिवराय येण्यापूर्वी यादवकाली शिर्क्यांचं कुलदैवत होतं ते बांग दिसतात। ही त्यावेळेची राजकमळ पाहायला भेटतात। ही लाकडी 2000 जे गेट दिसतो का, लाकडी गेट 2016 मध्ये बसवलाय। इथून आपण गडाचा महत्वाचा परिसर पाहण्यासाठी सुरुवात करूया। पण जाण्यापूर्वी हे स्वराज्य, हे गडकोट ज्यांच्यामुळे घडलं ना, त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता, राष्ट्रमाता जिजामाता, ज्या मातेनं या स्वराज्याला 2 राज्य घडवून दिले। का जिजामाता तुम्ही जन्माला आलात, का जिजामाता तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस। आणि या महाराष्ट्रात राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले म्हणून त्या मंदिराचे दिसतात उंच उंच कळस, उंच कळस। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। हर हर महादेव। धाडस निर्माण केलं म्हणून त्याला वाघ दरवाजा असं म्हटलं। तर तो वाघ दरवाजा पलीकडच्या दिशेला आहे। याचा आउटलेट फोडल्या कारण याच्यामध्ये पाणी साचलं जात नाही। तसं भरलेलं गंगासागर पाहायला आपण पुढे जाऊया। घेरा 184 मीटरचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले होते। यांनी 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं। ओरलेले जेवढं काय पाणी होतं या तलावामध्ये विसर्जित केलं। याला म्हणतात तीर्थ गंगासागर। म्हणून याच्यात एक इतिहासकाराने 4 ओळीची कविता म्हटली होती की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आलेले 7 समुद्रांचे पाणी, जल हे झाले तीर्थांचे घर, नाव त्याचे गंगासागर, नाव त्याचे गंगासागर। तीर्थ म्हणलं पाणी पिण्यासाठी योग्य तो वापर केला जायचा। 350 वर्षापूर्वी गडामध्ये पाणी यायचं असेल तर कावड व्हायचं असेल पण सर्वांना जे कामचुकार लोक होते याला शिक्षा दिली जायची महाराजांच्या काळामध्ये। यांना इथून पाणी आणि गडाच्या महत्वाच्या ठिकाणातून पाणी स्टोरेज करावं लागायचं। ते या गंगासागरातूनच पिण्यासाठी पाणी वापरलं जायचं। त्यावेळी पियायचे आणि आताही पिलं जायचं। मग विचार करा, जर हे त्यावेळी व्यवस्थित स्वच्छ असेल आणि या ठिकाणी जे स्तंभ आहेत हे जर सजवलेले असतील आणि याचा प्रतिबिंब जर त्या गंगासागरामध्ये पडला असेल तर वास्तविक वैभव त्या गंगासागराची शोभा किती सुंदर आकाराची दिसेल। बघा समोर हे दोन्ही स्तंभ पाहतो। या दोन्ही स्तंभांना सप्त म्हणून उंच होते। आज फक्त 2 मजले दिसतात। याच्यावरती अजून जर 5 मजले असतील तर 7वा मजला किती हायटिंग असेल कल्पना करू शकतो का?
पलीकडचं आहे त्याचं नाव अष्टकोनी स्तंभ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या सायंकाळच्या प्रहरी एकदा का निवांत हवा खाण्यासाठी बसण्याचं ठिकाण म्हटलं तर हे समोरचं होतं, ही राण्यांची गॅलरी होती. हा समोर आहे याचं नाव आहे विजय स्तंभ. विजयाचं प्रतीक म्हणून याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा आणि याच्या 7व्या मजल्यावरती शिवाजी महाराज गेले तर 8 किल्ले दिसायचे. हे 8 किल्ले कोणते? रायगडाच्या पूर्वेला पाहिलं राजगड, तोरणा, लिंगाणा. वातावरण क्लिअर असेल, गडकोट तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवले जातील. रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड, सोनगड, चांबारगड, मकरंदगड. रायगडाच्या पश्चिमेला मानगड. असे 8 किल्ले रायगडावरून दर्शनात यायचे. बघा 350 वर्षापूर्वी जरी दुर्बीनचा वापर नाही केला, वातावरण क्लिअर असेल तरी 8 किल्ले शिवरायांना इथून दिसले जात होते. ह्या विजयस्तंभाचा वापर महाराजांनी त्यावेळी चांगल्या पद्धतीने केला होता. प्रत्येक गडामध्ये साधारणतः 120 दिवे लावले होते. टोटल 7 मजल्यामध्ये 740 दिव्यांचा वापर व्हायचा. मध्यंतरी कारंजी उडवलं जायचं. रंगीबेरंगी पैठण्या असायच्या. माशाळीचा उजेड असेल, वास्तविक वैभव किती सुंदर असेल. कारण की आपण रायगडावरती जर 350 वर्षापूर्वी किंवा आत्ताही रोपे जरी बंद झाला, जर गडावरती चालत जायचं म्हटलं तर आपण समोरून येतो आणि समोर आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या दर्शनात काय येतं तर हे समोरचं सप्त मनोरे येतात. बघा समोर एक छोटासा दरवाजा पाहायला भेटतो का? याला चोरदिंडी म्हटलं तर याच्या वरच्या बाजूला काही नाही आहे, पण काही जाणकारांची अशीही मतं पण आहेत काही ते 3रा स्तंभ असावा त्याच्यामुळे तो दरवाजा दिसतोय, पण तिथे आजही स्तंभाचे अस्तित्व काही नाही, तिथे काही सापडलेले नाहीये, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल अजून एक वाद निर्माण सुरू आहे. पण काही जाणकारांची अशी मत की चोरदिंडी आहे. शत्रूने जर समोरून बाल्ली किल्ल्याचा मेन गेट आहे तो नगारखाना पुढच्या दिशेला आहे, समोरून शत्रू अटॅक करू शकतो. इथेच वरती छत्रपतींचा राजमहल आहे. मग महाराजांना जर अचानक आणीबाणी आली तर या समोरच्या गेटचा वापर करता यावा म्हणून याला चोरदिंडी म्हटलं ते. आणि ज्या गेटने आपण आतमध्ये जाणार त्या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. महाराज आऊसाहेब शंभूराजे दरवाजा म्हटला तर. आणि ज्या पालखीला जे भोई लोक असायचे, या भोई लोकांना बसण्या उठण्याची व्यवस्था याच ठिकाणावरती होती. हे भोई लोकांची निवासस्थान असल्याची जाणकारांची मत आहेत. इथून गडाचा मेन बाल्ली किल्ला पाहायला सुरुवात करायचे, पण जाण्यापूर्वी आपण सर्वजण गंगासागर पास करून वरती आलात का? या गंगासागरापासून पाऊलवर पुढच्या दिशेने गेलेले आहे. काही लोक रोपवे केबल ताने आले ना 128 पायऱ्या चढताना आपल्याच डाव्या चावतीच्या का तुटलेल्या इमारती पाहिल्या का? या इमारतीपासून रायगडाच्या पश्चिमेला निघण्यासाठी रस्ता आहे, तो पश्चिम कडा म्हणजे हिरकणी चौक. काही लोकांना येताना पाहिलं असेल ते जाताना अवश्य पहा. 1000 पायऱ्या उतरला कोणत्याही स्टॉलवाल्याला विचारलं का इथून गडावरून हिरकणी बुरुज कुठून दिसतो, तर प्रात्यक्षिक जवळ 400 फुटावरती आपल्या हिरकणी बुरुज पाहता येतात. एक हिरा नावाची गवळण होती, रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची, पण या गडावरती मात्र एक नियम होता की सायंकाळी 5:30 वाजले गडावरती नगारे सनई चौघडे वाजले की किल्ल्याचं महाद्वार बंद व्हायचं. शिवरायांनी त्या कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला सर्व लोकांना जास्त दूध आणण्यासाठी सांगितलं होतं. रात्र होती ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची आणि सायंकाळचे 5:30 वाजले, किल्ल्याचं महाद्वार बंद झालं. माता घरच्या दिशेने निघाली, त्या महादरवाजापर्यंत पोहोचली. सरदार चांगोजी गडकरांना ती विनंती करत होती की माझं छोटं बाळ आहे, माझ्या बाळा दूध पाजणं गरजेचं आहे. परंतु त्या चांगोजी गडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती. एका मराठाच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं त्या मातेला रायगड किल्ल्यावर त्या मातेला हवेना गडावरती जो हवेचा वेग येईल ना तो आपल्या बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. हिराने विचार केला कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रमाच्या उजेडात रायगडाचं 100 एकराचं पठार फिरली, पण पायामध्ये मात्र चप्पल मात्र नव्हती. अनोनी पायाने ती फिरत होती आणि शेवटच्या क्षणी मनामध्ये धाडस धरलं, नजरेसमोर बाळा धरलं आणि त्या पश्चिम कड्यातून खाली उतरली गेली. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाय झाली होती. रात्री 12च्या सुमारास हिरा गडाच्या पायथ्याशी स्वतःच्या बाळा कुशीमध्ये घेतलं. माय ममतेने त्याच्यावरती हात फिरवून त्याला दूध पाजलं. सकाळी हीच बातमी शिवाजीराजांना कळली की रात्री एक माता आपल्या बाळासाठी रडत होती. सकाळी 5:30 वाजले, किल्ल्याचं महाद्वार उघडलं, पण माता घरच्या दिशेने निघून नाही गेली. शिवरायाने काय सांगितलं असेल, अहो त्या मातेला शोधूया. पण ते 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी रडत असेल ना, त्याला पहिल्यांदा स्वराज्यात घेणे. पालखी गावामध्ये पोहोचली तर मातेच्या मांडीवरती माय ममतेने बाळ खेळतंय. त्या मातेला तिच्या बाळा पालखीत बसवलं, सदरेवरती आणलं. विचारलं गेलं महाराजांनी, त्या 6000 लोकांसोबत सदरेवरती त्या हिराला विचारलं गेलं. हिराने झाली सर्व घटना सांगितली, पण हिरा घाबरली होती. का? कारण की महाराजांनी पालखी गडाच्या पायथ्याशी पाठवले. महाराज काहीतरी शिक्षा आपल्याला करणार आहेत. त्याच वेळेला आणि त्या क्षणाला त्या हिराला काही विचारलं नाही, काही सांगितलं नाही. शिवरायाने ज्यावेळी विचारल्या प्रश्नाचं हिराने उत्तर दिलं, मी माझ्या बाळासाठी रायगडाच्या पश्चिम कड्यातून खाली उतरून गेलो. पण शिवरायाने हिराला एकच प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळी त्या गडावरून जसं खाली उतरलीस ना तसं आत्ताही जाऊन दाखव. ही मायवेडी माते का रडक्या असते, त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं राज? अहोरात्री जात असताना त्या पाऊलवाटेसमोर फक्त माझं बाळ दिसलं. आता जाताना जे दरी दिसला जे जाऊ शकत नाही, भरलेले ते डोळे पुसले आणि छाती ठोकून अभिमान सांगितलं, राज रायगड मात्र बेलाकने बुलंद राहिला नाही. त्याचं कारण सांगतो की त्या पश्चिमेच्या कड्यातून एखादी बहादर स्त्री उतरू शकते, तर या गडावरती मात्र सैन्य सहज पोचलं.
राजा तो कडा तासा त्या कड्यावरती बुरुज बांधा, त्या बुरुजाचं नाव तुम्ही ठरवा. महाराजांनी अभिमानाने त्या बुरुजाचं नाव ठेवलं हिरकणीचा बुरुज, अशी त्या हिरकणीची कविता आहे. एका आजीने म्हटली होती त्या मुंबईच्या, एक थोडक्यात तुम्हाला ऐकवतो. ती कविता अशी होती की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, कथा सांगतो ऐका अजूनही येथे हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासी वालुसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेशे, शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. अतुलनीय धाडस पाहुणी हिरा क्षणभर विसावली, आणि ध्यानी नाही आले म्हणून तिच्या सांज वेळ ती टळून गेली. अशी ती हिरकणी होती. तिला गडाचे दरवाजेही बंद झाले कळले नाहीत, पण शेवट तिने रायगडाचे मात्र धागेदोरे फिट्ट करणारी एकमेव माता जन्माला आली. त्या मातेची त्या सद्रेवती खाना नारळाने ओटी भरली गेली. पालखीत बसून तिची मिरवणूक गडाच्या पायथ्याशी काढली गेली, आणि अखेर त्या हिरकणीच्या बुरुजाचं नाव पलीकडच्या ठिकाणी बुरुज बांधलं. तिथे मारुतीरायाची एक मूर्ती आहे, 3 तोफा पाहायला भेटतात. तो हिरकणी बुरुज रायगडाच्या पश्चिमेला. आता गडाचा बाल्य किल्ला पाहण्यासाठी आपण सर्वांनी सुरुवात करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. गेट आहे त्याचं नाव आहे मेणा दरवाजा. मेणा हा स्त्रियांसाठी वापरला जायचा. 350 वर्षापूर्वी महाराजांच्या ज्या राण्या होत्या, सायंकाळच्या प्रहरी सूर्यास्त बघण्यासाठी पॅगबंद मेणामध्ये बसून त्या गेट येणं जाणं करायला मेणा दरवाजा असं म्हटलं जातं. बघा, या 2 गेटच्या मध्यंतरी संलग्न ही भिंत पाहतो. भिंतीला 6 दालनं आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या आपल्या कोणाला माहिती आहेत का? बरोबर, महाराजांना तर 8 राण्या होत्या. आज तो परंपरा आहे एका राजाला 1 राणी करण्यासाठी परमिशन. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण एकच होतं की या हिंदवी स्वराज्यामध्ये मावळ्यांची कमतरता होती, म्हणून मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या होत्या. प्रथमतः त्या 8 राण्यांची तुम्हाला नावं ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणी, पुताराणी. मित्र म्हटलं गडावरती जर 6 राण्यांची जर 6 दालनं आहेत, तर शिवाजी राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? महाराजांच्या पटराण्या होत्या धर्मपत्नी सईबाई. यांची देवाज्ञा झाली 1659ला. राजगड किल्ला तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. राजगडात आधी सईबाईंची समाधी आहे, कारण तिथे शंभूराजांना घडवलं होतं. मग शंभूराजे वयाचे 2 वर्षाचे असताना मासाहेबांचं छप्पर हरवलं होतं, त्या म्हणजे त्यांना सईबाई सोडून गेल्या होत्या. महाराज प्रतापगडाच्या मोहिमेला होते, आणि सईबाईंना तापाची साथ म्हणून निर्माण झाली, त्या आपल्यातून निघून गेल्या होत्या. त्यावेळी शंभूराजे वयाचे 2 वर्षाचे होते. मातृछायाचं छप्पर डोक्यावरचं हरपलं होतं, आणि आई गेल्याचं सर्वात मोठं संकट झेललं ते ग्रेट राजे धर्मवीर संभाजी महाराज. महाराजांच्या 3ऱ्या राणीसाहेब होते, त्यांचं नाव होतं पुताराणीसाहेब. 1671ला राजधानी राजगडाला छत्रपतींनी सोडलं, रायगडाशी आले. रायगडावरती 7 राण्या सोबत आल्या. त्यापैकी 1 राणी यांचं नाव होतं पुताराणी साहेब. या पुताराणी साहेबांना गडाच्या पायथ्याशी जिजामासाहेबांच्या 10 एकराच्या वाड्यामध्ये राहण्यासाठी व्यवस्था केली होती, कारण की मासाहेबांना दम्याचा त्रास होता. गडाचं वातावरण सण होण्यासारखं नव्हतं, म्हणून पुताराणी साहेबांनी गडाच्या पायथ्याशी ठेवलं. बाकीच्या 6 राण्यांची साधनं. विटांचं बांधकाम पेशवे काळातलं असं जाणकारांची मत आहेत. दगडी बांधकाम शिवकाळातलं, आणि लाकडी बांधकाम हे शिवकाळातलं होतं. लाकडी बांधकाम 10 मे 1818 जळाल्यामुळे इतिहास आपल्याला व्यवस्थित पाहता येत नाही, जेणेकरून याच्यावरचं लाकडी छप्पर उद्ध्वस्त झालेलं दिसतंय. पण आपण एवढा मोठा महलामध्ये उभ्या असताना सुद्धा हे जे बॉक्स टाईप सिस्टमचे जे बांधकाम दिसत आहेत ना, याच्यावरती पहिला हॉल होता, पाठीमागे राणीचं अंतापूर होतं, स्वच्छतागृह आणि थंड हवा खाण्याची खिडकी. मग कल्पना उभी करायची की याच्यावरती जर लाकडी छप्पर असेल आणि वास्तविक वैभवामध्ये या हॉलमध्ये एखादी राणी जर बसली असेल, इथलं वैभव किती सुंदर आकाराचं आपल्याला पाहायला भेटलं असेल. एक राणीवस आहे, एक बघितलं 6च्या 6 सेम पाहायला भेटतात. हे पाहिल्यानंतर आपण धान्य कोठार पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघून घ्या, 350 पेशवे काली नाही म्हणजे 100 वर्षापूर्वीची भिंत आहे. 150 वर्षापूर्वीची. त्यावेळेला विटा होत्या, त्यांनी तयार केल्या गडावर. बांबू पण जे लाकडी बांधकाम पडलं, काही विटांचं आहे. लाकडी बांधकाम पण पूर्वी हा निजामानी बांधलेला किल्ला ना. नाही, यादवांचं शिर्के घराण्यातलं पहिलं होतं 12व्या शतकामध्ये. यादवांचं 14व्या राज्य शतकामध्ये निजाम आले, ते नंतर आदिलशाही आले. मग आदिलशाही. तर पहिलं शिरकाई मातीची स्थापना गडावरती झाली. त्या डोंगर भाग होता. गडे किल्ले पाहण्यासाठी किंवा आपली राजधानी घडवण्यासाठी एक राजधानी म्हणजे अस्तित्व घडवायचं होतं, आणि तिथं आपलं राजधानी म्हणजे राज्यकारभार पाहणी करायची होती 365 गडे किल्ल्यांवरती. म्हणून जावळी खोऱ्यामध्ये तिथे भुहेरीचा डोंगर निवडला. त्या भुहेरीच्या डोंगरावरती पाहता क्षणी एका स्त्रीची बांगडी फिरताना सापडली. जर एखादी स्त्री जर बहादर चढून जाऊ शकते त्या राजधानीवर, तर शत्रू सहज येऊ शकतो. मग त्याला गरज लागणार ती तटबंदीची. एका तटबंदीत होणं शक्य नव्हतं, त्याला 5 ते 6 तटबंद्या गरजे, कारण की आज दौलताबादचा
देवगिरी किल्ला पाहिला असेल, त्याला आज काहीतरी 12 का 13 तटबंदी पाहिल्या. रायगडावर कुठे फक्त तटबंदी नाहीये, एक ताशीव कडा. राजाने याला पाहण्यापूर्वी काय केलं असेल, कोणाचं अस्तित्व आहे म्हणून नाही घेतला, याला पहिल्यांदा प्रदक्षिणा मारली. जसं आज तुम्ही गड पाहायला आलात, पहिलं प्रदक्षिणा मारलीत त्याला आणि आज गड पाहताय, असं शिवरायाने केलं आणि मग याची निवड ही राजधानीचं स्वरूप आहे. एक जी बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. नुकत्याच्या दरवाज्यातून प्रवेश केला, त्या दरवाजापासून समोर प्लेन प्लॅस्टिक भिंत दिसते का, याच्या मध्यंतरी एकाला एक लागून भग्नावस्थेमध्ये 4 चौहद्रे आहेत. पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या छत्रपतींचा त्यावेळेचा जो राजमहल होता तो या जागेवरती पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा लाकडी छपराचा होता. नजरेसमोर एक कल्पना उभी करा, याच्यावरती जे चौकोनी आकारचे दगड दिसतात ना, यावरती चौकोनी आकार सागवणी खांब, बेंगलोरी खापरी कुंभार नळीच्या कवलांचं छप्पर, चारी बाजूने पैठण्या वेढल्या होत्या आणि अशा भव्य दिव्य वातावरणामध्ये आपले राजे रायगडावरती ते 10 वर्ष राज्य करत होते. शिवराय 1671 साली या राजमहलामध्ये येऊन राहू लागले. याच मातीमध्ये आणि याच चौहद्र्यावरती त्यांनी अखेरचा श्वास सोडला. ती तारीख आहे 3 एप्रिल 1680 ला, चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या सर्वांचे लाडके राजे आपल्या सर्वांना सोडून निघाले. इथली माती किती मोलाची असेल कल्पना करू शकतो का. रायगडावरती पुन्हा शांतता राबवली होती. स्वराज्यातले प्रत्येक गड किल्ल्यानंतर ती पुन्हा अंधार आला होता. रायगडात पूर्ण अंधारच दिसत होता आणि अखेर छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम यात्रा याच राजवाड्यामधून याच राजमार्गाने जगदीश्वराच्या दिशेने निघाली. 50 वर्षाचा कारभार छत्रपतीने लाभला गेला. 50 वर्षे निघालीत कशी, वयाचे 16 वर्ष म्हणजे स्वराज्याचं तोरण, वयाच्या 44 वर्षी रायगडावरती भव्य राज्याभिषेक सोहळा आणि राज्य लाभलं ते फक्त 6 वर्षाचं. मधला कालखंड युद्ध वातळी, गडकिल्ले जिंकण्यासाठी. आपले 50 वर्ष कशी निघतात, 20 वर्ष बालपणामध्ये उरले, 30 वर्षामध्ये मनासारखं स्वतंत्र घर बांधता येत नाही. पण छत्रपतीने अखंड स्वराज्याच्या कारकिर्दीमध्ये 120 किल्ले जिंकणारे रयतेचे राजे म्हणजे स्वतः बांधणी केलेली ती छत्रपतीने केलेलं होतं. आणि बाकीचे महाराष्ट्रातले 365 गडी किल्ले स्वराज्यामध्ये एकमेव लढलेले राजे. परकीय सत्तांना झुकलं होतं. आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही, पोर्तुगालनं झुकून एवढं मोठं साम्राज्य घडवणारा रयतेचा एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हटलं जातं की अनाम वीरा जेथे झाला तुझा जीवनार्थ, पेटली न वात या धगधगत्या साम्राज्यवीरा, या धगधगत्या साम्राज्यवीरा. हा प्रशस्त राजमहल, वाड्याच्या कोपऱ्याला पाण्याच्या 3 टाक्या, ऐताकृती खड्डा, स्नानगृह आणि स्वयंपाकघर पाहण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर्वांनी ते नतमस्तक व्हा, मग पुढे आता बघा त्या पाठची भिंती बसून या भिंतीपासून समोर पुढे आडवी खिडक्यामध्ये भिंत दिसते ना समोरची बघा, त्याच्या आतमध्ये जागा असते. या कशा असते कल्पना करू शकतो. मी मगाशी म्हटलं ना, जे कामचुकार लोक होते पाणी आणायचे, यांना इथे पाणी स्टोरेज करावं लागायचं. 2 छिद्र दिसतात का, हे लाकडाने पॅक केले जायचे. महाराज याच्यामध्ये अंघोळी करायचे, पुन्हा ते आउटलेट काढले जायचे, पाणी बाथरूम मध्ये शिफ्ट करायचं. ड्रेनेज सिस्टमने गडाच्या बाहेर पाणी पास केली, त्यावेळची दूरदृष्टी होती. आता आपण तिकडे पलीकडे पाहतो, या पलीकडच्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या असतील. आताच्या काळामध्ये लाईट सिस्टीम आल्यामुळे फ्रीज व्यवस्था झाली. त्यावेळी दगडामध्ये पाणी थंड राहायचं म्हणून दगडाच्याच पाण्याच्या टाक्यांची निर्मिती केली होती. आज आपल्या घराला आपण लोखंडी किंवा प्लास्टिकच्या पाईपलाईनचा वापर करतो. 350 वर्षापूर्वी छत्रपतींच्या राजमहलाला तांब्याची पाईपलाईन होती. आपण जरा जवळ जाऊन ती तांब्याची पाईपलाईन पाहणार आहोत. राजवाडा पाहिला, वाड्याच्या समोर हे छत्रपतींच्या त्यावेळेचं स्वयंपाकघर होतं. महाराजांपुरतं जेवण बनवण्याची जागा या ठिकाणावरती तयार करण्यात आली होती. इथे उखळ आहे, उखळावरती सकाळी भात तांदळाचं कव्हर काढलं जायचं आणि त्याच्यानंतर ते काढलेलं भात समोर शिजवायचं, ते नंतर राजांपर्यंत पोहोचलेली त्यावेळची दूरदृष्टी होती. हे समोर छोट्या अशा देवळा दिसतात का, हे दरवाजाकडे याला टहाळणी बुरुज म्हणतात. खालून येणाऱ्या शत्रूवरती पहारा करण्याची व्यवस्था होती. तर प्रत्येक चौहद्र्यात असे चौकोनी दगड कोरले दिसतात का, याच्यावरती चौकोनी सागबणी का उभे करण्याची व्यवस्था. आज तुम्ही 1275 फूट उंचावर त्या जमीन लेवल पासून आणि उंच असताना सुद्धा तुम्ही या गडात हे बांधकाम पाहतात. कारण की हवेचं प्रमाण त्यावेळी खूप प्रमाणात असतं. कोकणात मुसळधार पाऊस, झाडही गच्च असायची, त्याच्यामुळे लाकडी काम हे ढासळू नये त्याच्यासाठी चौकोन्या दगड कोरले, लाकडाला पाणी लागू नये याच्यासाठी अशी व्यवस्था केली होती. प्रत्येक चौहद्र्यावरती गेल्यात असं पाहायला भेटतं. मध्यंतरी चौकोनी दगड ठेवण्यात आले असते, त्याच्यावरती खांब उभी करण्यात आली होती. आतमध्ये आता छत्रपती शिवाजीराजांची शिवकाळातली बाल्कनी पाहण्यासाठी त्या बाल्कनीमध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकाळातली बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात. ही बाल्कनी त्यावेळेला 5 मजली उंच होती.
आज आपण पहिल्या मजल्यावर त्यात याच्यावरती अजून जर 4 मजले असेल तर 5वा मजला किती हायटेड असेल हे कल्पना करू शकतो का? सायंकाळच्या प्रहरी महाराज इथून पण आपल्या 8 किल्ल्यांचं दर्शन घेऊ शकत होते. या बाल्कनीतून छत्रपतींची नजर जर डाव्या हातावरती गेली तर विटांची चौकोनाकाराची खोली पाहत्या खोलीला टाकसाळगर म्हटलं तर करंशी छापखान्याचं ठिकाण. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी 4 करंश्या तयार व्हायच्या आणि या 4 करंश्या कोणत्या होत्या? शिवराई, नाणी, मुद्रा, होण यातली 2 नाणी महत्वाची होती. एक म्हणजे होण नाणं आणि दुसरी म्हणजे त्यांची शिवमुद्रा. ही तांब्याची होती. तुम्ही अष्टभुजा आकाराची पाहिली असेल. याच्यावरती लिहिण्यात आलेलं आहे की प्रतीप चंद्र लेखे व वर्ध विष्णू वंदिता शहा शुनो शहा शिवशा मुद्रा भद्राय राजे. त्याचा अर्थ काय होता की आकाशातील चंद्र प्रतीप त्याचे चंद्र कोरेने वाढत जातो. शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छाशी शिवमुद्रा तयार करण्याचा काही इथे होती बघा. बाकी खालचे स्तंभ रचना आपण पाहिलेले आहे. गुप्त खलबतखाना पाहण्यासाठी सचिवालय पाहण्यासाठी पुढे देऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. पायऱ्या खाली उतरल्या. डाव्या हातावरती 10 बायटचं रूम आहे. रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. महाराजांचे गुप्तेर होते. बहिरोपी बहिर्जी नाही. गावा किल्ल्यांच्या गोष्टी त्या दुश्मनाच्या छावणीतल्या ज्या गोष्टी होत्या छत्रपतींपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वतःचं वेशांतर बदलून आपल्या गुप्त चर्चा कशा काढायच्या, खलबत कशी चोरली जायची हे खलबतखान्यामध्ये चाललं जायचं. याला गुप्त खलबतखाना असं म्हटलं जातं. महाराजांचे चिरंजीव संभाजी महाराज आणि गुप्तेर बहिरोपी बहिर्जी यांच्या व्यतिरिक्त गडाच्या आतमध्ये कोणाला प्रवेश दिला जात नसायचा. असं एक खलबतखाना पाहायला भेटतो. आपण हे 200 फुटाचं चौतरा पाहतो का? याला त्यांचं सचिवालय म्हटलं जातं. हिंदवी स्वराज्याचं जे मंत्रालय आता जसं मंत्रालय महाराष्ट्राचं चाललं होतं ना मुंबईमधून तर 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या 365 गडी किल्ल्यांच्या राज्य विस्ताराची जागा होती ती इथून होती. सचिवालय त्यांचं कागदोपत्री लेखणी कारवाई इथून चालायचं. ज्या 8 मंत्री होते आताच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री निवडतात का? 350 वर्ष त्या प्रत्येक मंत्र्याचं सेपरेट ऑफिस इथून चाललं जायचं. याच्या पुढे जो 2 मजली चौतरा दिसतो का याला म्हणतात दिवाणी खास आणि छत्र त्याला दिवाणी आम. प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीचा लाल किल्ला. दिवाणी खास मंत्रिमंडळाच्या मीटिंग होणाऱ्या मंत्र्याचा न्याय निवाडा या ठिकाणावर ठेवायचं म्हणजे लोकसभा विधानसभेचं ठिकाण होतं. दिवाणी आम जनतेचा दरबार सर्वसामान्य जनतेला आणि आपल्या राजांचा झालेला राज्याभिषेकाचा सोहळा तो त्या ठिकाणावर झाला होता. त्याला दिवाणी आम म्हटलं. तर हे पाहण्यासाठी सर्वांनी आपण जवळ जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अति महत्वाच्या ठिकाणावरती उभे आहात. याला सदर म्हटलं तर या सदरेवरती किमान 6000 लोक असायची. शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता. याचं प्रात्यक्षिक आपल्याला जाणून घ्यायचं. इको साऊंड सिस्टीम आहे. तर महत्वाची सूचना आपण सर्वांनी इथे शांत उभं राहायचं. आम्ही त्या ठिकाणी जाणार तिथे एकदा हलक्या आवाजामध्ये बोलणार आहोत. छत्रपती श्री शिवाजी महाराज की आवाजाला मोठ्याने रिप्लाय द्यायचा जय म्हणून. मी बोले जय भवानी तुम्हाला जय शिवराय. कागद फाटेल या कागदाचा टाळ्या वाजवायच्या शिल्पकारांसाठी. ओके सर्वांनी भिंतीच्या बाजूला शांत उभे राहून. 1 मिनिट कोण हा जाऊ ओ फोटो काढणारे 1 मिनिट जरा शांत थांबता का? 1 मिनिट सदरेवरती आवाज झाला नाही पाहिजे. 1 मिनिट चालणार आहे. 1 मिनिट फक्त. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. कागद फाडला की टाळ्या वाजवायचं आता. 1 2 3 थांबा. एक मिनिट प्लीज. 1 मिनिट. आपोआपसात कोणी चर्चा करू नका. 2 मिनिटं कॉर्नरला शांत थांबा. 1 मिनिट बोलू नका. हो शांत उभे राहा जाग्यावरतीच. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. थँक्यू. जाणकारांच्या मतानुसार याच्यावरती 32 फूट उंचाचं भव्य दिव्य असं एक छप्पर होतं. वास्तविक वैभव विचार करा कसं असेल त्यावेळेस ते. समोर जे छत्र दिसतंय का सर्वांना या छत्राच्या जागेवरती आपल्या राजांचं 32 पण वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. परंतु सिंहासन काही पाहता येत नाहीये.
याची ओळख व्हावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांनी 1985 मध्ये त्या छत्राची स्थापना केली. छत्रास मेघडंबरी असं म्हणतात. ही मेघडंबरी पंचरथूची आहे. या मेघडंबरीच्या आतील मूर्ती कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवलेली आहे. या मूर्तीवरती हार मात्र रोज येतो. सांगलीमधलं शिवप्रतिष्ठान मंडळ तुम्हाला सर्वांना माहित असेल. यातले साधारणतः 6000 सदस्य आहेत. त्यातले 2 लोक रायगडावरती रोज येतात. मूर्तीला व्यवस्थित झुकली असते. मूर्तीवरती रोज आंघोळी घालून महाराजांची पूजा केली. 1 ते 7 तारखेपर्यंत कोल्हापूरचा ग्रुप असतो. 7 तारखेपासून पुढील ग्रुप एक सांगलीमधला असतो. याच्या खाली जर 3 खिडक्या दिसतात का? या खिडक्यांच्या आतमध्ये पाहिलं एक चौकोनाकारचं दगड आहे जिथे आपल्या राजाचं 32 पण वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो असं रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन. त्या सिंहासनामध्ये आपले राजे विराजमान झाले असतील. वास्तविक वैभव किती सुंदर असेल. सध्या संकल्प आहे भिरय गुरुजींचा की 1280 किलो सोन्याचं सिंहासन बसवायचं. हे पूर्ण कधी होईल हे मी कालावधी तुम्हाला देऊ शकत नाही. पण विचार करा त्या मशालीच्या लखलखत्या उजेडामध्ये त्या 32 पण वजनाच्या सोन्याच्या सिंहासनामध्ये आपले राजे अशाच पद्धतीने हुबेहूब जर बसले असतील 346 वर्षापूर्वी तर वास्तविक वैभव किती सुंदर असेल. सिंहासनाच्या एका बाजूला राण्या बसल्या होत्या. अष्टप्रधान मंडळ बसलं होतं. छत्रपतींचे 2 चिरंजीव संभाजी महाराज राजाराम राजे बसले होते. आणि औषध बसण्याची जागा इथेच होती. असा दरबार भरगच्च भरला होता. आणि एक आनंदाचा सोहळा. ती म्हणजे तारीख होती 6 जून 1674. आनंद नामे 16 शालिवान शके 1596 या कालावधीमध्ये छत्रपतींचा राज्याभिषेक रायगडावरती साजरा झाला होता. सकाळी 5:30च्या सुमारास संपन्न होणारा राज्याभिषेक सोहळा. महाराज पहाटेच्या 4 वाजता उठले. राहत्या राजवाड्यामध्ये आपल्या अंगावरती अंघोळ घेतली गेली. अंगावरती पोशाख परिधान केला गेला. डोक्यावरती भगवा फेटा झिरेटोप घातली गेली महाराजांनी. आणि प्रत्येक मावळा या ठिकाणी लक्ष आतुरतेने पाहत होता की त्या सिंहासनावरती राजे कधी विराजमान होते. महाराजांनी झिरेटोप घातली. गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातल्या. कपाळी चंद्राची कोर लावली गेली. पायातल्या मोजड्या घातल्याने महाराज त्या सभेवरती आले. प्रत्येकाचं लक्ष वेधलं गेलं. पण महाराज सिंहासनावरती अरूढ नाही झाले. प्रथमतः या नगारखान्याच्या समोर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला हत्ती सजवले होते. हत्तींची अंबारी सजवली होती. त्या अंबारीमध्ये महाराज बसले. जगदीश्वराच्या दर्शनास गेले. आई भवानी देवीला साकडं घातलं. गणाची गणदेवता शिरकाई मातेची पूजा केली. आणि पुन्हा महाराज या नगारखान्याच्या समोर आले. इथल्या 6000 लोकांनी डोक्यातले फेटे काढले. राजांना प्रथमतः मानाचा मुजरा घातला गेला. महाराज मुजरा स्वीकारून सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले. आणि आपल्या आऊसाहेबांना एवढंच म्हणतायत की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतोय. आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतोय. आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा असं म्हणणारा माझा ताना कुठे दिसत नाही का? कारण की त्या मातेच्या डोळ्यामध्ये ते आनंदाचे अश्रू दिसत होते. ते आनंदाचे अश्रू पाहताच त्या मातेच्या तोंडून शब्द फुटफुटले की शिवनेरच्या मातीमध्ये खेळणारा माझा बाळ शिवबा आज त्या 32 पण वजनाच्या सोन्याच्या सिंहासनामध्ये बसतोय. त्या मातेला आनंद व्हायला पाहिजे पण त्या मातेच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू दिसत. महाराज आपल्या आऊसाहेबांना एवढंच म्हणतात की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतोय. लाख मेले तरी चालतील पण त्या लाखाचं पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू ते त्या नेसरीच्या खिंडी प्रतापराव गुजर मुरारबाजी शिवाकाशी असंख्य शूरवीर मावळ्यांची नावं घेत लटलटत्या पायनं भरले हृदयातून महाराज आऊसाहेबांना नतमस्तक झाले. माथेवर मिठी मारली. मुजरा झाला राजांचा. आऊसाहेबांना नतमस्तक झाले राजे. मिठी मारताच राजाचे डोळे भरले पाणावले गेले. राजे सिंहासनाधीश रूढ झाले. काशीच्या गागा भट्टाने छत्र प्रकट केलं. हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. 7 समुद्रांच्या गडांना अभिषेक झाला. 1000 मोहरा उधळल्या. पण त्या सिंहासनासमोर ते जीवाभावाची माणसं दिसत नव्हती. महाराज विष्णूच्या सायना अभिषेक झाला गेला आणि एकच ललकारी आली. मी ललकारी देतो तुम्ही पाठीमागून मोठ्याने जय म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. आपल्या राजांचा 346 वर्ष राज्याभिषेक सोहळ्याचं ठिकाण. त्याच डाव्या कोपऱ्यामध्ये तो इंग्रज उभा राहून डोक्यातली व्हाईट कॅप करून आपल्या राजांना मुजरा करतो. आणि तिथूनच महाराज दुपाशी नारायण शेळी जो प्रश्नाचं उत्तर देतात. महाराजांनी उत्तर असं दिलं होतं तुम्हाला मगाशीच ऐकवलं की आम्ही रायगडाच्या माथ्यावरती जी काय 4 पायाची हत्ती आणले. हत्ती ही छोटी पिल्ल होती. आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावर आली. ही दूरदृष्टी होती. या 6000 लोकांना पण आश्चर्यचकित झालं की राजानं एका प्राण्यावरती एवढी संकल्पना केली. एखादा युद्ध करायचं असेल तर त्या गड किल्ल्याचं त्या ठिकाणाचं वास्तविक वैभव किती सुंदर करायचं असेल किंवा ती रचना कशी असेल ही त्यावेळेचा तो छत्रपतींचा गणिमिकाव होता. म्हणून त्यावेळेला त्या इंग्रजाला कळलं की लहानापासून मोठं करता येतं मोठ्यापासून लहान करता येत ना. हा गणिमिकाव छत्रपतींचा त्यावेळेचा होता.
समोर इथे पाण्याचं कुंड, इथे बसण्याकडे पाणी पिण्यासाठी व्यवस्था. आज त्या ठिकाणी फक्त जाळे, पावसाचं पाणी साचलेलं पाहायला भेटतं. समोर हा दगडमध्ये का रायगडाचं भूमिपूजन केलं त्याच्यावर दगड ठेवला असं जाणकारांची मत आहे. याच्यावरती 2 ते 3 कारण आहेत. इको साऊंड दाखवला तो त्याच्यामुळे घडला जातो. याचं तिसरं कारण असं की इथे पाठीमागे गेट आहे. शत्रूने समोरून युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर बाहेरून जाऊन त्याच्यावरती आक्रमण करू शकतो या दृष्टिकोनातून याचा वापर केला होता. तिसरी गोष्ट, गडाची कामं चालू होती आणि काय अचानक अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामुळे तो राहिला. अशी काही 5-6 कारणांमुळे या ठिकाणी हा दगड मध्येच राहिला, तो कोणीही काढलेला नाही. या गेटचं नाव आहे नगारखाना. सकाळी नगारे सनई चौघडे वाजले तर गडाचा दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा. बाल्य किल्ल्याचं प्रमुख द्वार आहे. गडाची समोरची बाजू पाहण्यासाठी पुढे निघूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातले तेजस्वी होते. काही महाराजांनी स्वराज्य घडवण्यासाठी 5 सत्तांना साम्राज्यातून नष्ट केलं होतं. या 5 सत्ता कोणत्या? आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि 5वी म्हणजे पोर्तुगीजशाही. दुसऱ्या चित्रामध्ये मात्र चॅलेंज केलेलं आहे की जर का पुन्हा मराठी अस्तित्व संपवण्यासाठी आदिलशाही निर्माण झाली तर तिला पायाखाल चिरडेल, मोगलाई तयार झाली तिला शेपटीवरती उडवलं जाईल. बघा गोल भिंग दिसतात की 350 वर्षापूर्वीची राजकमल आहेत. वरची डिझाईन बघा. नंतरच्या परकीय सत्ताधीशांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण डिझाईन कोरण्याचं काम हिरोजीने किती सक्षम करण्यात पाहायला भेटतं. विटांचं बांधकाम पेशवेकाळी, दगडी बांधकाम शिवकाळातला पाहायला भेटतं. 350 वर्षापूर्वी या गडातील प्रत्येक वेळा इथे आल्यानंतर त्याची भेट महाराजांशी जर व्हायची असेल तर या नगारखान्या व्यतिरिक्त कुठूनही भेट होत नव्हती. आपण आज गड दर्शनासाठी पाठीमागून आलो. 350 वर्षापूर्वी इथून प्रवेश व्हायचा. बघा हा ध्वजस्तंभ आहे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे इथे तिरंग फडकतो. शिवजयंती, शिवपुण्यतिथी इथे भगवा ध्वज फडकवण्याची जागा आहे. पाठीमागे दगडामध्ये भांड दिसतं का? शिवाजी महाराजांची घोडी, याचं नाव होतं कृष्णा आणि त्या कृष्णा घोडीला पाणी पिण्यासाठी ते दगडाच्या भांड्याचा वापर केला होता. थोडं 2 पायऱ्या पुढे जाऊया. तुम्हाला तोरणा किल्ला दाखवतो. 350 वर्षापूर्वी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. पुणे जिल्ह्यातला किल्ला रायगड इथून दिसतो तो पुढे दाखवतो. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. इथून समोर गेलात आपल्या डाव्या हातावरती सरळ 1-1.5 किलोमीटर अंतर खाली गेलात तर वाघ दरवाजा पाहायला भेटतो. 1689 ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला. तर सोयराबाई, राजारामराजे, येसुराणी सेठ आणि ताराराणी सेठ या 4 लोकांना वाघासारखं धाडस निर्माण करून येसुराणी साहेबांनी 800 फुटाला लावला. वाघासारखं धाडस केलं, त्यांना खाली उतरवलं, त्यांना जिंजीला पाठवलं आणि पुन्हा त्याच दोराने त्या वरती आल्या. वाघासारखं धाडस निर्माण केलं पण त्याला वाघ दरवाजा असं म्हटलं. कुशावर्त तलाव संभाजी महाराजांनी कमळाची फुलं लावली होती. ते कुशावर्त तलाव इथे खालच्या बाजूला आहे. वाडेश्वर महादेवाचं मंदिर, अष्टप्रधान मंडळातल्या मंत्रिमंडळ रोज महादेवाचं दर्शन व्हावं त्यासाठी महादेवाचं एक सेपरेट मंदिर बांधलं होतं. या दरवाजा या पायऱ्याने खाली गेलात आणि राईटला गेला तर डायरेक्ट रोपवे केबलदारपाशी चले जाता तुम्ही. तिकडे समोरचे जे भोयरे दिसतात का, याला आउटलेट ड्रेनेज सिस्टम म्हणतात. दरबारातलं जे काही सांडपाणी असायचं या डोंगर माथ्यावरून उतरण्यापेक्षा एका टाकीमध्ये स्टोअर केलं शिवरायांनी आणि झिरपून निघणारं स्वच्छ पाणी इथून दरीला पास केलं. जलशुद्धीकरण प्रोजेक्ट. आपण आताच्या काळामध्ये ॲक्वागार्ड सारखे फिल्टर युज करतो का? शिवकाळात पाणी शुद्धीकरणाचे प्रोजेक्ट शिवाजी महाराजांनी त्यावेळी राबवले होते. समोरची मूर्ती जगप्रसिद्ध आहे. मूर्ती 1974 ला बसवली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मूर्ती बसवली. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाडकर, सहस्त्रबुद्धे शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बॉम्बेमध्ये गिरगाव या ठिकाणी घडवलेली आहे. पण याच्यावरती छत्र नव्हतं. 2 जून 2012 मध्ये महाराजांचे वारसदार, साताऱ्याचे गादी चालवते उदयन महाराज आणि सांगलीतले शिवप्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी या 2 व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली या मूर्तीवरती छत्र बसलं. या मूर्तीच्या समोर जे मोकळं ग्राउंड पाहतो का, याला होळीचं मैदान म्हणतात. मार्च महिन्यात शिमग्यामध्ये इथे मानाच्या होळ्या पेटायच्या. एकदा का होळी पेटली की महाराष्ट्राच्या मध्यंतरी 1.25 किलो सोन्याचा नारळ फेकला जायचा. जो कोणी बहादर हाताने नारळ काढेल त्याला राजे लगेचच 1.25 तोळा सोन्याचा कडा, एक काठीनं कोंबडे, घोडा त्यावेळेचं बक्षीस दिलं जायचं. त्यावेळची मान मारण्यात होती. दानपट्टे, तलवारी, भाले हे शिमग्याच्या सणाला इथे साजरे केले जात होते. समोरची जी इमारत पाहतो, इमारतीला हत्तीशाळा म्हणतात. गडावरती हत्तींचं पालन पोषण करण्याची व्यवस्था असते. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं ऑफिस पाहायला भेटतं. तर आपण बाजारपेठेच्या मध्ये जाऊया. 7व्या काळात एका नागाचं चिन्ह पाहून त्या बाजारपेठेचं महत्व पाहण्यासाठी पुढे निघूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या दोन्ही वास्तू पाहतो ना, या दोन्ही वास्तूंना बाजारपेठ या नावाने ओळखलं जातं. या बाजारपेठेची लांबी 800 फूट आहे, रुंदी ही 40 फूट आहे. पण हिची हाईट पाहिजे का जमिनी लेवलपासून खांद्या लेवलला पाहायला भेटते. त्याचं कारण असं होतं की त्यावेळच्या स्त्रियाने माना सन्मानाने पालखीत बसूनच साहित्य खरेदी करावं. पुरुषाने घोड्याच्या साईने खरेदी. इकडे 22 इकडे 44 दुकानं आणि 44 व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान, पिछे मकान, बीच में स्टोर. व्यापारी पुढे दुकान लावायचं, पाठीमागे राहायचं, मध्येच त्याचं साहित्य स्टोरेज केलं जात होतं.
पण बाजारपेठेच्या कुठल्याही गाळे कुठे चिन्ह पाहता येणार नाही, पण या 7व्या गाळ्यावरती मात्र नागाचं चिन्ह पाहायला भेटतं। नागाप्पा शेट्टी कर्नाटकी व्यापारी होते, ते व्यापार वाढवण्यासाठी शिवरायांच्या आदेशाने बाजारपेठेचं कामकाज पाहत होते। त्याने शिवाजी महाराजांशी आज्ञा केली की महाराज, मी या संपूर्ण बाजारपेठेचे कामकाज पाहतो, माझं कुठेतरी नाव कोरण्यासाठी जागा द्यावी। महाराजांनी का सांगितलं? महाराष्ट्रात 365 गडी किल्ले जिंकले, पण कुठे आपल्या महाराजांनी स्वतःचं नाव कोरलेलं आपण पाहिले का? त्याच वेळी काय सांगितलं असेल, तुमच्यासारखी माणसं या स्वराज्याला फार गरजेची आहे, परंतु तुम्हाला नाव कोरण्यासाठी कुठे अनुमती देण्यात येत नाही। तुमचं एखादं चिन्ह तयार करावं, या चिन्हाला ओळखून लोक व्यापार करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचतील। पण नागाप्पा शेट्टीनं सांगितल्या पद्धतीने येत्या 7व्या बाजारपेठेत चिन्ह कोरलं, ते म्हणजे नागाचं कोरलं, आणि या चिन्हावर ओळखून लोक व्यापार करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचू लागली, म्हणून त्यांना नागाप्पा शेट्टी असं म्हटलं जायचं। हे नागाप्पा शेट्टींचं दुकान, हे त्यांचं चिन्ह होतं। बाजारपेठेतलं आउटलेट आजही सुलभ पद्धतीने पाहायला भेटतं। हे पाहिल्यानंतर टकमोटोकाची माहिती घ्यायला आपण पुढे जाऊया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। हे टकमकतो करण्याची हाईट आहे 1275 फूट उंच। पेशवेकाळी जर कोणी चोरी लबाडी गुन्हेगारी केली, अशा गुन्हेगाराला गोणीमध्ये बांधायचं आणि कबूल न केल्यास या टकमोटोकावर सर लोटून दिलं जायचं, हायकोर्ट आहे शिक्षा। परंतु शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये या टकमोटोकावर मात्र कधी कोणाचा कडेलोट केला नव्हता। महाराजांनी या टोकाचा चांगल्या पद्धतीने वापर केला की या टोकावरून आपल्या राजमातेचं दर्शन घेता यावं। राजमाता जिजामासाहेब पाचाड गावी राहायच्या, भारत इथून दर्शन करायचे, मग दर्शन व्हायचं कसं साहेब? आज आधुनिक काळामध्ये फोनही रचना, शिवकाळात फोन होते का? महाराजांनी त्या टोकावर ते घंटी लावली होती, घंटी वाजवली की राजमाता भगवा ध्वज घेऊन बाहेर यायच्या, अभिमानानं दर्शनाचं। याला त्यावेळेचं शिवप्रेम म्हणतात, त्यावेळची दूरदृष्टी। तिथली एक सांगोसंगी कथा आहे, राजांना छत्रपती म्हणायचे। महाराजांच्या पाठीमागे छत्रपती एक सेवक होता, एके दिवशी जोराची हवा आली आणि पाठीमागचा सेवक हवेच्या वेगाने छत्रासच उडून गेला। तेवढ्यानंतर राजाला काय म्हणतो, राजे मला वाचवा। आपण संकटात सापडल्यानंतर कोणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, त्याही सेवकांनी तेच केलं की महाराज मला वाचवा। महाराजांनी काय सांगितलं असेल? एका चाणक्य बुद्धीने त्या 1200 फूट उंचावरती उडी मारून तर वाचू शकत नव्हतं। महाराजांनी एवढं सांगितलं की बाबा रे, ज्या छत्राला पकडून तो हवेच्या वेगाने उडून जाऊ शकतो, त्या छत्राला फक्त फिट्ट धरून ठेव, कारण की हवेचा वेग कमी झाला तर तू कोणत्या ना कोणत्या गावामध्ये उतरशील। राजांच्या आज्ञेचं पालन केलं, छत्र फिट्ट धरलं, काही क्षणांनी तो खालच्या गावामध्ये उतरला। गावाचं नाव होतं निजामपूर, इतिहासामध्ये गावाचं नाव राहिलं छत्र निजामपूर। पण महाराजांच्या एका चाणक्य बुद्धीने शोधला, तो शोध कोणता? 400 वर्ष आपल्या राजाने पॅरेशूटचा शोध लावला, ही महाराजांची दुर्दृष्टी। पाठीमागच्या उंच तिकडे इकडे दिसत आपल्या या सह्याद्रीच्या रांगा आहेत बघा, आणि इथे बघा या इलेक्ट्रिक पोलच्या पाठीमागे स्ट्रक्चर तुटलेलं आहे, आणि हे दारुकोठार रायगडाच्या उत्तरेकडचं। आपण प्रथमतः जगदीश्वराचं दर्शन करूया, समाधीला साधारण एक 10-15 मिनिटं बसा, निवांत आपले मनसोक्त तिथल्या चर्चा करा तुम्ही, आणि मग जेवण करून मग टकमोटोक ज्यांना बघायचं तुम्ही बघू शकता। पायी जाणाऱ्यांना पुन्हा ही खाली लोक चालले दिसतात का, इकडून टकमोटोक महादरवाजाच्या थोडं वरच्या बाजूला आपण निघतो, या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। शिवतीर्थ रायगडाचा अतिमहत्वाचा बाल्ली किल्ला, भव्य दिव्य जगप्रसिद्ध मूर्ती, बाजारपेठ, टकमोटोक सारख्या परिसराची माहिती घ्यायला आपण मंदिरापर्यंत पोहोचलेला आहात। या मंदिरापर्यंत आता या मंदिराचा लांबून आकार पाहिला तर एका वेगळ्या आकाराचा तुम्हाला पाहायला भेटला असेल, तो म्हणजे मस्जिदी आकार। याला आकार असा देण्याचे कारण एकच होतं, हा फक्त याच्या मागचा एक गणिविका होता। छत्रपतींनी हे तर महादेवाचं मंदिर घडवलं होतं, जगदीश्वराचं मंदिर आहे, पण तुम्ही म्हणाला आकार का असा पद्धतीने द्यायचं? कारण होतं की त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरती एखादं सैन्य आलं, दुर्बीनच्या साह्याने पाहण्याचा विचार केला तर लांबून ते मस्जिद आकार दिसावं, पण जवळून हे हिंदूंचं कसं ओळखायचं? तर वरचा कळस हा कमळाच्या पाकळ्यावर कमळ हे हिंदूंचं प्रतीक मानलं जायचं। मंदिरात आलो, मंदिराच्या पाठीमागच्या दिशेने आपला प्रवेश झाला। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात ज्यावेळी प्रवेश करायचे, ज्या खालच्या बाजूला राजमार्ग काम चालू व्हायचे असेल, तुम्हाला सर्व बघितलं असेल, या राजमार्गाने पूर्वेकडून मंदिरामध्ये प्रवेश व्हायचा। आपणही मंदिरात पूर्वेकडून प्रवेश करणार आहात, जरी पाठीमागून आलात तर पूर्वेकडून प्रवेश होत असताना सुद्धा समोरच्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या नंदी बैलाचं दर्शन होतं। या नंदी बैलाची खूप दुरावस्था आहे, याचे कान कंठस्थ तोंड वगैरे छाटलेल्या परिस्थितीमध्ये पाहायला भेटतं। मिथला मधल्या गाभाऱ्यात गेलात तर गोल कवच पाहायला भेटेल, दगडाचं आहे, चांदीचा कासव होता, चांदी काढून घेतलेली आहे, फक्त दगडाचं कवच उरलेलं पाहायला भेटतं। आणि आता सर्वात मेन गाभाऱ्यात गेलात तर शिवपिंड पाहायला भेटते, जिथे महाराज रोज त्या ठिकाणावर येऊन 10 मिनिटं ध्यानास्थ बसायचे। महादेवाला अभिषेक घातला जायचा दह्या दुधाचा, आणि मगच पुढील कारभार चालवायचा। ते महादेवाचं मंदिर आपण सर्वांनी नतमस्तक होणार आहात। एकदा महाराज इथून नतमस्तक झाले की राज्यकारभार चालू व्हायचा, ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर। हे दर्शन आपल्याकडून पूर्ण झाल्यानंतर आपण इथूनच पूर्वेकडे निघणार आहात, आणि पूर्वेला एक छोटासा गेट आहे, जसं तिथे एक नगारखाना पाहिला का, अशाच पद्धतीने इथे एक नगारखाना पाहायला भेटतो। त्या नगारखान्याच्या पायरीवरती एक छोटासा शिलालेख आहे। या गडाचे शिल्पकार हिरोजी इंदुरकर, ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला घडवलं गेलं, त्या हिरोजींना महाराजांनी महादरवाजातच गॅरंटी विचारली होती। मला म्हटलं होतं, हिरोजींना म्हटले होते महाराज
की या गडाच्या महादरवाजाची काही शाश्वती देऊ शकता का? हिरोजी म्हटले होते की महाराज तुमच्या आदेशाने त्या नगारखान्यामध्ये नगारे सनई चौकडे वाजले तर खालून वरती येण्याची ताकद करेल ती फक्त हवा, वरून खाली जाईल ते फक्त पाणी, याच्या व्यतिरिक्त कोणी येणारी कोणी जाणारी नाही. म्हणून एका मोडी लिपीमध्ये त्याच नगारखान्याच्या बाजूने गॅरंटी पत्र लिहिलेलं आहे. गॅरंटी पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की श्री गणपते नमः प्रासाद जगदीश्वरा जगता मानो नंदो दीप जय श्री मच्छंद्र वापी कुल तळागस याव चंद्र दिवा करो याव चंद्र दिवा करो. हिरोजी म्हणतायत गणेशाला वंदून जगदीश्वराचा प्रसाद म्हणून या रायगडाचं काम हाती स्वाधीन केलेलं आहे. या रायगडाचं जे बांधकाम आहे हे जगदीश्वराच्या चरणी स्वाधीन करत असताना वापी कुल तडागस 1596 आनंद नामे संवासरी या कालावधीमध्ये तलावातून निघणाऱ्या खडगा बसून ज्या वास्तू घडवल्या गेल्या त्या म्हणजे काय तर गजशाळा, हत्तीखाने, मनमिनारे, मंदिरे घडवली गेली आणि यांची शेवटची गॅरंटी काय दिली की या चंद्र दिवा करो विला नार झुंबते. हिरोजी म्हणतायत की जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे चमकत आहेत तोपर्यंत गडावरती बांधलेल्या 350 इमारती टिकून राहतील. ज्यावेळी आकाशातले चंद्र सूर्य तारे नष्ट होतील त्या या गडाचं बांधकाम नष्ट असं हिरोजींनी दिलेलं गॅरंटी पत्र आताचा शिलेदार देऊ शकतो का? शिवाजी महाराजांनी हिरोजींना विचारलं, वा हिरोजी तुमच्या सारखी माणसं स्वराज्याला फार गरजेची होती. हिरोजींनी स्वतःचं घरदार विकून पलीकडच्या वाड्याच्या एका झोपडीमध्ये राहिले होते आणि झोपडीमध्ये राहिलेल्या महाराजांना कळलं गेलं. हिरोजींना त्वरित त्या राजसद्रेवरती बोलावलं. हिरोजींना विचारलं पाहिजे ते बक्षीस मागावं, 4 गावांच्या वतनदारात जहागिरी गडकिल्ले पाहिजे ते मागावे, आम्ही देण्यासाठी सज्ज आहोत. प्रत्येकाच्या कर्तबदारीप्रमाणे प्रत्येकाला इनाम वाटप चालू होता. हिरोजींना तेच विचारलं गेलं. हिरोजींचे डोळे भरून आले, पाणावले गेले. महाराज तुम्ही बोललात ते मोलाशेवट आम्हाला काही बक्षीस नको आहे. पण शिवरायाने आग्रह केला. हिरोजींनी सांगितलं की महाराज तुम्ही राज्याभिषेकाच्या वेळेला रायगडात ज्या जगदीश्वराच्या दर्शनाला याल ना त्या येत असताना त्या नगारखान्यावरती तुमचं उजवं पाऊल पडेल त्या पायरीच्या आम्हाला सेवेला राहायचंय. त्या पायरीत एक छोटंसं नाव कोरण्यासाठी चाका द्या. महाराजांनी विचारलं एवढंसं बक्षीस? हिरोजींचे डोळे पाणावले, छत्रपतींचे डोळे पाणावले का? त्याचं कारण होतं की हिरोजींनी स्वतःचे घरदार जहागिरी विकल्या होत्या, स्वतः एका झोपडीमध्ये राहिले पण स्वराज्यासाठी निष्ठेने काम केलं. महाराजांचे डोळे भरले. महाराजांनी हिरोजींना मिठी मारली आणि हिरोजींना सांगितलं तुमचं नाव कोरण्याची अनुमती देण्यात ते स्वतःचं नाव जर मोठं करायचं असतं हिरोजींना साहेब स्वतःचं नाव जर मोठं करायचं असतं तर जगदीश्वरावरती कोरलं असतं, त्या नगारखान्यावरती कोरलं असतं, अन्यथा त्या महादरवाजावरती कोरलं असतं. पण नवे महाराज फक्त एवढंच पाहिजे की तुमच्या पायाची धूळ त्या पायरीला स्पर्श करेल आणि त्या पायरीवरची धूळ आमच्या नतमस्तक लागेल. हेच आमचं मोलाचं बक्षीस आहे. आम्हास फक्त नाव कोरायचंय. तिथे नाव कोरलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. महाराज शेवटपर्यंत तुमची सेवा करत राहू, तुमच्या निष्ठेला तुमच्या कामात त्वरित आम्ही उपयोग करू. म्हणून त्या ठिकाणी नाव कोरले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. ते निष्ठेने नाव पहा, सर्वांनी तिथे डोकं टेकवा कारण की ते खूप मोलाचं ठिकाण कारण स्वराज्यात ती माणसं गरजेची होती. समोर आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे. मात्र येथे महाराजांच्या देहाची लागणी 3 एप्रिल 1680 त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले यांनी दिलेली आहे आणि त्यावेळी तिथे अग्नी दिल्यानंतर ज्या अस्थी होते काय मडक्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. 1689 संभाजी महाराजांनी पुन्हा रायगडाला भेट दिली आणि इथे त्या अस्थी एका चांदीच्या पेटीमध्ये ठेवून अष्टभुजा आकाराचा एक चबुतरा बनला होता. काही काळ याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष झालं गेलं आणि दुर्लक्ष असताना याच्याकडे कोणी पाहिलं नाही. 1874 या गडावरती पहिल्यांदा भेट झाली. 1884 या गडावरती पहिल्यांदा भेट झाली. ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी इतिहासाची पुस्तकं चालली गेलीत. मग समाधी हुडकण्याचा प्रयत्न चालू केला गेला आणि समाधी बांधण्यासाठी 1926 हा दिवस उगवला गेला आणि अखेर महाराजांची समाधी उभारली गेली. ती गगनाला झेपेल अशी केली की या गडावर येणारा प्रत्येक शिवभक्त रायगडाच्या चारी कोपऱ्यातून कुठूनही फिरकू द्या पण शेवटच्या प्रहरी या रायगडाच्या मातीशी एकदा का सहमत झाला की त्यांनी शेवट रायगड सोडत असताना आपल्या छत्रपतींच्या समाधीला आपलं माथं टेकवावं, नतमस्तक व्हावं, झुकावा, मुजरा करावा ही आपल्या लाडक्या राजांची समाधी पाहायला भेटते. आणि समाधीच्या बाजूला विश्वासू वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. याच्यावरची मात्र थोडा वाद चालू आहे. वाघ्या होता की नव्हता, मध्यंतरी त्याला हटवलं होतं, त्याला आता पुन्हा आणून बसून आज त्या कुत्र्यासाठी 4 पोलीस 24 तास पाहतात. कोणासाठी प्रोटेक्शन? एका विश्वासू कुत्र्यासाठी पोलीस प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आले. म्हणून उत्तराखंडातून कविभूषण छत्रपतींच्या भेटीला आले होते. कविभूषणची आणि महाराजांची भेट पहाटेच्या 4 वाजता जगदीश्वर महादेवाच्या मंदिरात झाली. कविभूषणने एका ब्रिज भाषेमध्ये काव्य म्हटलं होतं. तुम्ही स्टार प्रति राजा शिव छत्रपती काय मालिका पाहिली असेल. या मालिकेचा तो टायटल होता. टायटल असं होता का इंद्र झुमी झुंब पर बाळ व स्वांब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पवनवरी बहा पर शंभुरती नहा पर जोशस्त्र जहा पर रामदूज राज है रामदूज राज.
भावंड तुंड पर चिताम दुंड पर जैसे मुगराजे तेजित मानस पर कंदोषिणी कंस पर त्योमल्यांचे वंश पर शेर शिवराजे शेर शिवाय काव्य त्या कविभूषण या मंदिरामध्ये 17 वेळा म्हटलं होतं. आणि मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटची माहिती समाप्त करताना 3 शेर सांगत असतो आणि ती आपली माहिती समाप्त करत असतो. पहिला शेराचा होता की घासल्या विना धान या तलवारच्या पातीला आणि शिवचरित्र स्वार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेराचा होता की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे आणि पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आणि तिसरा शेराचा होता की तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात या महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपतींना विसरेल त्या हिजड्याची जात म्हणतात हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.